जर्सी नंबर 1 आपली रेड मारण्याकरिता आलेला आहे। जर्सी नंबर 1 ची पहिली रेड चित्त्याच्या चपळाईनं पळता पळता परत फिरला। कुठल्याही पद्धतीचा पॉईंट गेला परत कारपा विरुद्ध सिंगल असा हा सामना सुरू। कारप्याचा खेळाडू जर्सी नंबर 15 रेड मारण्याकरिता आलेला आणि कुठलाही पॉईंट विना माघारी परतला। सिंगलचा खेळाडू रेड मारतो आहे। जर्सी नंबर 07 जर्सी नंबर 07 या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे। 7 नंबर रेडाला विनंती आहे की आपल्या तोडून कबड्डीचा आवाज द्यायला हवा। कबड्डीचा आवाज द्यायला हवा आणि रेडर या ठिकाणी आउट। 1 पॉईंट सिंगल। आगे आंगळे समज पड मिली खेळाडू जर्सी नंबर 3 पाठीवरती रेड करण्याकरिता आलेला आहे। त्याची रेड चालू अतिशय चपळाईनं पायाचा उपयोग करा त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 त्या ठिकाणी पाठीवर रेड मारण्याकरिता आलेला आहे। याच्या आधीची रेड करताना त्याने आपल्या टीमसाठी पॉईंट घेऊन गेला होता। त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्या टीमकडे पॉईंट घेण्याची जर्सी नंबर 7 ठाणा फॉर रिझन पहिला पॉईंट घेण्यामध्ये या ठिकाणी कारपाची टीम यशस्वी। पॉईंट टेबलवर सिंगल 5 तर कारपा 1 पॉईंटवर खेळतोय। सिंगलचा परत एकदा जर्सी नंबर 7 चा खेळाडू पाठीवर रेड मारण्याकरिता आलेला आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने 1 पॉईंट पॉईंटच्या बंधारी केली आहे परंतु निर्णय पंचांकडे असेल आणि परतला पॉईंट माघारी करला। जर्सी नंबर 7 नंबर 2 रेड मारण्याकरिता पाठीवर खेळतोय। चपळाईने त्याचा खेळाचं प्रदर्शन करता ठिकाणी याला पकडला आणि 1 पॉईंट कमवण्यामध्ये यशस्वी। कारप्याच्या खेळाडूला पुन्हा एकदा 1 पॉईंट। शिंगतचा हा स्टार खेळाडू जर्सी नंबर 7 पुन्हा एकदा रेड मारण्याकरिता आलेला असून आपल्या टीमला पॉईंट कमवण्यामध्ये संघर्ष करतोय आणि त्याचा संघर्ष असफल ठरला। कारप्याच्या टीमने त्याला धरून पकडले आणि रेडर आउट। कारपाच्या टीमकडे पुन्हा एकदा 1 पॉईंट। कारपाचा संघ जर्सी नंबर 10 रेड मारण्याकरिता आलेला खेळाडू त्या ठिकाणी रेड मारतो आहे। रेडरला विनंती आहे की आपण कबड्डी याचा आवाज त्या ठिकाणी आला पाहिजे आपल्या तोंडून। कुठलाही पॉईंट गेला माघारी परतला आणि सिंगलचा जर्सी नंबर 8 चा खेळाडू रेड मारण्याकरिता पाठीवरती संघर्ष करतो। पायांचा उपयोग करून त्या ठिकाणी पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याला पकडण्याचा यशस्वी। कारपाची टीम रेडर आउट। कारपा 1 पॉईंट। कारपा या ठिकाणी 4 पॉईंट तर सिंगल 5 पॉईंटवर खेळतोय। 1 पॉईंटचा फरक केवळ 1 पॉईंटने सिंगलची टीम आघाडीवर। 1 पॉईंट घेण्यामध्ये कारपाची टीम पुन्हा एकदा यशस्वी। आता पॉईंट टेबलवर दोन्ही संघ समान गुणांवर खेळत आहेत। सिंगल 5 आणि कारपा 5। सिंगलचा जर्सी नंबर 3 चा खेळाडू आपल्या टीमला कंट्रोल करण्यासाठी संघर्ष करतो। पाठीवरती खेळतोय रेड मारतोय आणि त्याला धरून पकडण्यामध्ये कारपाची टीम यशस्वी। 1 पॉईंट कारपा रेडर आउट। सिंगलच्या संघाला या ठिकाणी 3 पॉईंट सुपर 8। सिंगलचा संघ या ठिकाणी ऑल आउट। सिंगलचा संघ ऑल आउट। कारपाच्या संघाला 3 पॉईंट।
शिंग या ठिकाणी पॉईंट टेबलवर घसरलेला असून शिंग 5 पॉईंट तर कारपा 8 पॉईंट खेळतोय. 3 पॉईंट न या ठिकाणी कारपाची टीम आघाडीवर तर शिंगची टीम 3 पॉईंट पिछाडीवर. रेडर परतला कारपाची टीमच्या वतीनं या ठिकाणी अतिशय बुद्धीचं प्रदर्शन चालू आहे. शरीराचं प्रदर्शन तर चालत आहे पण बुद्धीचा गेम ते खेळत आहेत. अतिशय उत्कृष्ट रेड करण्यात येत आहे. यशस्वी आणि परत एकदा 1 पॉईंट घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये यशस्वी ठरलेला असून कारपाच्या टीमला या ठिकाणी 1 पॉईंट. याच्यानंतरचा सामना या ठिकाणी कारपा रेडरला पकडण्यामध्ये यशस्वी. रेडर आउट. कारपा परत एकदा 1 पॉईंट. यानंतरचा सामना शिंगद वर्सेस शेंदोना असेल. शिंगद आणि शेंदोनाचा यापुढील सामना होईल. अंपायर या ठिकाणी निर्णय घेत आहे. 2 पॉईंट पुन्हा एकदा कारपाच्या टीमकडे. 5 पॉईंट शिंगद तर 12 पॉईंट कारपा. 7 पॉईंटचा या ठिकाणी फरक पडलेला आहे. शिंगदची टीम पिछाडीवर जाताना पुन्हा एकदा रेडर आउट. रेडरला धरण्यामध्ये कारपाची टीम यशस्वी. कारपाला परत एकदा 1 पॉईंट. हाफ टाइमला 1 मिनिट बाकी. हाफ टाइमच्या अगोदरची शेवटची रेड. रेडरला पकडण्यामध्ये फार संघर्ष परंतु अयशस्वी. पुन्हा एकदा कारपाची टीम 1 पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी. या पद्धतीनं कारपाची टीम 14 पॉईंट तर शिंगची टीम केवळ 5 पॉईंटवर खेळते आहे. शेवटची रेड. जर्सी नंबर 3 शिंगचा खेळाडू शिंगद 1 पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी. हाफ टाइम नंतरचा खेळ पुन्हा एकदा सुरू. या ठिकाणी शिंगद 6 तर कारपा 14 पॉईंटवर खेळत आहे. पॉईंट टेबलवरती कारपा 14 तर शिंगद 6 पॉईंट घेऊन खेळत आहे. हाफ टाइम नंतरचा गेम लगेचच चालू होतोय. सेकंड हाफ या ठिकाणी चालू झालेला आहे. पंच राजकुमार लोके अतिशय तीक्ष्ण नजरेनं या ठिकाणी पंचाची भूमिका निभावताना कारपाची टीम पुन्हा एकदा 1 पॉईंट घेण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी. शिंगदच्या वतीनं जर्सी नंबर 7 पुन्हा एकदा त्यांचा स्टार रेडर जो आहे तो पाठीवरती खेळतोय. पॉईंट घेण्यासाठी संघर्ष करतोय. सुरुवातीच्या हाफमध्ये त्याने अतिशय महत्वाचे पॉईंट आपल्या खेळात टीमला देण्यामध्ये यशस्वी ठरला. तो पुन्हा एकदा तो आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. पाठीवरती खेळतोय आणि त्याला पकडण्यामध्ये कारपाची टीम यशस्वी. रेडर आउट. शिंगदची टीम या ठिकाणी शिंगदची टीम ऑल आउट. कारपाला 3 पॉईंट. स्कोरबोर्डवरती कारपा 18 तर शिंगद 6 पॉईंट. यानंतर आष्ट्याचा संघ जो आहे त्यांनी तयार राहायचा आहे. आष्ट्याच्या संघाने तयार राहायचंय. आकाश जाधव मंडळाचे अध्यक्ष आकाश जाधव आपल्यास विनंती आहे की कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. या ठिकाणी आपण येऊन भेट द्यायची आहे. त्यासोबत विजय चव्हाण आपण या ठिकाणी येऊन भेट द्यायची. कारपाचा खेळाडू रेड मारतोय. त्याला पकडण्यामध्ये यशस्वी आणि आपल्या टीमकरिता पॉईंट घेण्यामध्ये कारपाचा हा रेडर जोरात एकदा यशस्वी झालेला आहे. 2 पॉईंट कारपा. शिंगदची टीम अतिशय कमकुवत प्रदर्शन या ठिकाणी करताना जर्सी नंबर 9 या ठिकाणी रेड मारण्याकरिता आलेला आहे. संघर्ष करतोय पाठीवरती आपल्या टीमला पॉईंट देण्याकरिता आणि त्याला सर्वात खेळाडूंनी येऊन पकडलेला असून आपल्या टीमला पॉईंट देण्यामध्ये अयशस्वी ठरलेला जर्सी पॉईंट 9. उत्कृष्टाची डाव खाऊन
आपल्या टीमसाठी अंक कमावलेला आहे कारपा जर्सी नंबर 10 4 खेळाडू झालेला आहे त्याचा. यानंतरची मॅच शिंग वर्सेस सिंधुना. शिंगद क्रमांक 2 शिंगच्या 2 टीम आलेल्या आहेत.